जिला प्रशासन और मीडिया प्रतिनिधियों में संवाद स्थापित करके उसके द्वारा जनता तक चुनाव संदर्भ में अनेक पहलू की जानकारी देने के लिए जिलाधिकारी दिलीप स्वामी इनके संकल्पना से संवाद सेतु उपक्रम को आज से शुरुआत की गई। हफ्ते के हर सोमवार, बुधवार और शुक्रवार दोपहर 3:30 बजे जिलाधिकारी या जिला प्रशासन के महत्वपूर्ण अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित रहकर पत्रकारों से संवाद साधेंगे। समिति सभागृह में इस उपक्रम की शुरुआत की गई। अधूरी जानकारी या कम्युनिकेशन न होने के कारण संभ्रम निर्माण होता है, इसीलिए चुनाव प्रक्रिया के बारे में संपूर्ण जानकारी सभी को प्राप्त हो, इस उद्देश्य से ये संवाद सेतु उपक्रम चलाया जाएगा। ऐसी जानकारी जिलाधिकारी दिलीप स्वामी इन्होंने दी है। या पक्षाच्या संदर्भामध्ये ते सुरू होतं, त्याच्याकडे काय तुमचं वॉच ठेवण्यासाठी तुम्ही एक टीम तयार करणार आहात? नाही, आपल्या लेवलवर इथं जे मीडिया कक्ष आहे त्याच्यामध्ये त्याचं चालू आहे, परंतु आता आम्ही निवडणूक आयोगांचे मागे पत्र आलेलं होतं, मी ते पत्र पण दिलेलं होतं। मी काल रात्रीच पत्र दिले एसपीना। त्याच्यामध्ये पोलीस आधी म्हणजे एसपी आणि एसपीने 2-4 मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर जाहीर करायचे पब्लिकसाठी, आणि ते मोबाईल नंबर सर्व जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्ही ते स्प्रेड करणार आहेत आणि ते विनंती नागरिकांना करणार आहे की आपल्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुणाचंही मानहानी होईल, कोणाच्या भावना दुखवल्या जातील किंवा आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचे जर काही क्लिप्स, काही पोस्ट आल्या तर त्यांनी त्याचे नंबर देतील। ग्रामीण विभागासाठी एसपी देतील, शहरी विभागासाठी सीपी देतील। त्या नंबरवर आपण ते मेसेज जो काही आहे तो फॉरवर्ड करा, कुठून आला तो फॉरवर्ड करा, वाटून ते त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, पण त्याचं त्या नंबरवर तो मेसेज गेल्यानंतर तातडीनं त्याची चौकशी होईल, तातडीनं त्याचं जे काही नेटवर्क आहे ते ट्रेस केलं जाईल आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल असं आयोगाने सूचना दिलेली आहे। त्याचा आधार घेऊन मी कालच शहरी आणि ग्रामीण पोलीस विभागाला अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे की कदाचित 1-2 दिवसामध्ये ते करतील, पण त्यांच्याकडे ऑलरेडी ती यंत्रणा चालू आहे। त्यांच्याकडे जे सायबर संदर्भामध्ये जे अधिकारी आहेत ते सगळं वॉच ठेवून आहेत, परंतु पब्लिकला आणखी माहीत नाही की कुणाला हे करावं। त्यामुळे आयोगाने ह्या स्पेसिफिक सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही नंबर पब्लिश करा आणि त्याच्यावर कुणी पण जे काही ऑब्जेक्शनेबल आहे ते त्याच्यावर पाठवून स्वतःचं नाव गोपनीय ठेवू शकते। परत बॅक पत्र देतोय त्यांना, हे अशा पद्धतीची जबाबदारी झटकणं हे काही बरोबर नाही। जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच्यात हे असतील, जुने असतील किंवा ते टाईप करणारे वेगळे असतील, म्हणजे ठीक आहे एखाद्या वेळेस आपण दुर्लक्ष करू, पण ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोडलातोय म्हणतात ना, तो ती भीती आहे। म्हणजे जर आता जर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन नाही घेतली तर ते मग सवय लागून जाईल आणि ते धोक्यात आहे। निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची प्रक्रिया आहे। कारवाई करूनच आभार मानवा आता तसंच देणार आहे, कारण ती मला लोकांना सांगावं लागेल ना, बाबा तुम्ही मोठे अधिकारी होते म्हणून तुम्ही त्याला सोडलं ना, आम्ही असं होता कामा नये। कुठल्याही दर्जाचे अधिकारी असतील त्यांनी चूक केलं आलं तर निवडणूक कुणाला सर, आता आपल्याला येऊन जवळपास महिन्यावर जिल्ह्याचं वातावरण तुम्ही ग्रामीण आणि शहरी बघितलं आहे, तर तुम्हाला असं काय वाटतं की काय बदल केला तुम्ही इतक्या दिवसांनी? तुम्ही कोणता डिसिजन आता प्रशासकीय लेवलवर आता बदललं रवीनांना किंवा असं कोणतं असं वाटतं? नाही, आता 1.5 महिन्यामध्ये मी 1.5 महिना झाला, 1.5 महिना मी पूर्ण जिल्हा फिरून आलोय। म्हणजे जिल्ह्याचं आणखी सगळं सोशल इकॉनॉमिकल किंवा भौगोलिक परिस्थिती माझ्या लक्षात आली असं मला म्हणता येणार नाही, परंतु निवडणूक प्राधान्यक्रमाचं काम असल्यामुळे निवडणूक आणि टंचाई या 2 विषयावरच मी लक्ष दिलेलं आहे आणि निवडणुकीची कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली नव्हती, अपूर्ण होती असं म्हणता येणार नाही, पण खूप वेगानं मला काम करावं लागलं आणि निवडणुकीची सगळी कामं आता आम्ही 100% आम्ही निवडणूक घ्यायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत। हे एक मोठं काम, त्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग घेतले, ऑर्डर्स काढल्या, अधिकाऱ्यांचं वाचन अभ्यास व्हावं म्हणून वाचन लेखन दिवस घेतला आणि मतदार जागृतीच्या अनुषंगानं अनेक कार्यक्रम आपण जिल्हाभरामध्ये घेतले। याच्यामध्ये खूप नाविन्यपूर्ण कामं आपण केलेली आहेत। टंचाईमध्ये आता ह्या 2 दिवसापासून बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत त्या भागामधल्या, त्या भागातला जे सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथला दौरा आपण मी केलेला आहे आणि दर आठवड्याला, पूर्वी दर आठवड्याला घेत होतो, मागच्या आठवड्यापासून दर 3 दिवसाला मी टंचाईचा स्वतः आढावा घेतोय। टँकरची संख्या मी जॉईन झालं त्या दिवशी 100 होती, आता ती 350 वर गेली, 390 होती परवाला मीटिंग घेतली तेव्हा। आणि आता त्याच्यामध्ये जे पाण्याचे सोर्स आहेत ते प्राधान्यक्रमानं ते सांभाळायचं एक मी पहिलं काम मी केलेलं आहे आणि ते आता
कुठल्याही माध्यमातून पाणी वाया जाणार नाही, बाष्पीभवन होणार नाही. बाष्पीभवनसाठी सुद्धा काही नगर परिषदेला मी सांगितले एक तंत्रज्ञान वापरून बाष्पीभवनच्या माध्यमातून होणारं पाणी थांबवा ठेवा नसतं. जे बोलवले पुण्याची एक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये एक केमिकल आहे, त्याचं जे स्प्रेड केलं ना ते पाण्याला डिस्टर्ब न करता जे टेम्परेचर आहे वरचं ते ऑब्झर्व करतं. ते आपल्याकडे आणखी कोणी वापरलं नाही म्हणून सांगितलं मला त्याने. पुन्हा जे 2 दिवस तिथं पाणी काही नगर परिषदमध्ये डेली पाणी देत होते, पण म्हणलं पाण्याचं जर डेली देऊन जर जूनपर्यंत पाणी जात असेल तर ठीक, नाही तर मग 1 दिवस हाड करा म्हणून तिथे काही दिवस म्हणजे असे छोटे छोटे काही ठिकाणी पाणी तोट्या नाही हे नाही म्हणून पाणी वाया जात होतं. तर इव्हन ग्रामपंचायत हद्दीमध्ये नगर परिषद हद्दीमध्ये जिथं कुठं असं पाणी वाया जात होतं ते स्टॉप करायला लावलेलं आहे.